आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मुरमुऱ्याची भेळ तुम्ही अनेकदा चाखली असेल, परंतु भेळेची नवीन व्हरायटी ट्राय करायची असेल तर मखाना भेळ एक उत्तम पर्याय आहे। मखानापासून बनवलेली भेळ स्वादिष्ट तर असतेच, शिवाय पौष्टिकतेनेही परिपूर्ण असते। शिवाय बनवायला अतिशय सोपी आणि काही मिनिटात तयार होते। महिलांच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मखाना खाणं खूप फायदेशीर आहे। चला तर पाहूया ही भेळ कशी बनवायची आहे। यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे। या पॅन गरम झाला की यामध्ये या ठिकाणी 1 वाटी मखाने घेतलेले आहेत। आता हे मखाने अगदी कुरकुरीत होईपर्यंत चांगले कोरडेच असे भाजून घ्यायचे आहेत। अगदी महत्त्वाची टीप म्हणजे मखाने एकदम खुसखुशीत असे कुरकुरीत झाले पाहिजेत, कारण मखाना हा मऊ असतो सुरुवातीला। मध्यम आचेवर ठेवायचा, गॅस फुल ठेवायचा नाही आणि पूर्ण मंद आचेवर पण भाजायचे नाहीत। मध्यम आचेवर कमीत कमी 6 ते 7 मिनिटे लागतात हा मखाना अगदी परफेक्ट कुरकुरीत भाजण्यासाठी। आपण अधूनमधून चेक करायचा आहे। मखाना असा हाताने फुटला गेला की समजायचं आपले मखाने छान असे भाजले गेलेले आहेत। तर या ठिकाणी 10 मिनिटे जवळजवळ झालेली आहेत। पाहू शकता अगदी एकदम खुसखुशीत असा आपला मखाना भाजला गेलेला आहे। आता हे सर्व मखाने एका साईडला करून घ्यायचे आहेत। पॅन मध्येच गॅस आता पूर्ण मंद आचेवर ठेवायचा। यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे। चिमूटभर हिंग घालायचा आहे। 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घालायची आहे। अगदी थोडंसं पाव चमचा या ठिकाणी मीठ वापरायचं आहे। आणि आता हे सर्व छान असं या तुपामध्येच मिक्स करायचं। तुम्ही तेल किंवा तूप काही वापरू शकता, परंतु मखाने तुपामध्ये भाजले ना अतिशय चवदार आणि टेस्टी लागतात, त्यामुळे शक्यतो तूपच वापरा। आता हे सर्व मसाले या सर्व मखान्याला व्यवस्थित लागले जातील अशाच पद्धतीने हे छान असं मिक्स करायचं आहे। मखान्यामध्ये कोलेस्ट्रॉल, फॅट्स आणि सोडियमचं प्रमाण कमी असतं, त्याचबरोबर प्रथिनांचं आणि कार्बोदकाचं प्रमाण चांगलं असतं। यामुळे वजन कमी करण्यासाठी मखाने अतिशय फायदेशीर आहेत। आता हा सर्व मसाला या सर्व मखान्यांना व्यवस्थित लागला गेलेला आहे। तर एका बॉल्समध्ये हे मखाने काढून घ्यायचे आहेत। पॅन पुन्हा आपण पुसून घेतलात कोरड्या कापडाने तरी चालेल। आणि याच पॅन मध्ये आपण पुन्हा 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे। आणि आता या तुपामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आपण घ्यायचे आहेत आणि हे छान आता असे खरपूस या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत। अशा एकदम साध्या, सोप्या आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर या ठिकाणी आपले शेंगदाणे सुद्धा एकदम मस्त असे कुरकुरीत छान भाजले गेलेले आहेत। आता हे सुद्धा आपण या मखान्यामध्येच काढून घ्यायचे आहेत। आता हे सर्व पूर्ण थंड झाल्यानंतर या ठिकाणी अर्धा टेबलस्पून चाट मसाला टाकायचा आहे। 1 मिरची अशी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये मिक्स करायची आहे। मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। थोडासा कोबी टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्ही गाजर, बीट, काकडी तुमच्या आवडीनुसार घटक यामध्ये मिक्स करू शकता। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण डाळिंबाचे दाणे मिक्स करायचे आहेत। बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। या ठिकाणी अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे। हे जे सर्व घटकाचे प्रमाण आहे हे आपल्या आवडीनुसार घेतलं तरी चालेल, कमी जास्त। आता यामध्ये चिंचेची चटणी 1-2 टेबलस्पून टाकायची आहे। त्याचबरोबर हिरवी चटणी 2 टेबलस्पून टाकायची आहे। अतिशय चवदार आणि टेस्टी अशी भेळ अगदी सर्वजण आवडीने खातील इतकी छान ही भेळ तयार होते। आता ही चमच्याच्या सहाय्याने किंवा हातानेच व्यवस्थित अशी छान मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर आता यामध्ये भरपूर अशी आपण बारीक शेव टाकायची आहे। आता खाण्यासाठी आपली पौष्टिक अशी मखाना भेळ अगदी झटपट तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाकूयात।
वा, दिसायला पण अप्रतिम, तितकीच टेस्टी आणि तितकीच पौष्टिक अशी ही मखाना भेळ आहे। यामध्ये आपण चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी वापरल्यामुळे लगेच बनवल्या ही भेळ खायला घ्यायची आहे, नाहीतर नंतर मखाने जे आहेत हे मऊ पडतात। तर नक्की अशा प्रकारे भेळ करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।